हॅलो, नमस्कार. मी सरिता. परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एकादशी तर तशी होऊनच गेली काल, पण मग हा एकादशीचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे शुभेच्छा देत आहे. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे चालू होतं माझं सकाळची कामे, कारण सकाळी रविवार होता, तर संडे, तर सगळेजण झोपलेले होते. तर मग मी उठले होते लवकर. तर हे बघा, इकडे सकाळची कामे चालू होती माझी. माझी अंघोळ वगैरे झाली आणि एकादस होती, पूजा करायची होती, अभिषेक घालायचे होते देव, म्हणून मी इकडे ना साडीच घातली. मला ड्रेस वगैरे, गाऊन वगैरे नाही घातलं, साडीच घातली. पूजा करेपर्यंत तरी साडी घालावी म्हणून मग, म्हणजे घालायची होती मला थोड्या वेळ तरी, म्हणून मी साडीच घातली. आणि इकडे ना देवाची तेवढी तांब्याचे भांडे होते ते घासून ठेवले पितांबरी लावून. आणि इकडे पंचामृत तयार करत आहे. तर पंचामृतात टाकलेलं आहे सगळे. पंचामृतात तूप, दही, दूध, साखर, गूळ आणि मध घातलेला आहे आणि पंचामृत तयार केलेलं आहे मी इकडे. कारण एकादशी होती, तर विठ्ठल रुक्माईला पण मला ना पंचामृताने अभिषेक करायचा होता, म्हणून मग मी तयार केलं. नुसतं दूधच नाही घेतलं आज. आज सगळं टाकलं दुधामध्ये, म्हणजे पंचामृतच तयार करून घेतलं. आणि कसं चहा वगैरे मी काहीच घेतली नाही. नंतरच अगोदर अंघोळ केली ना, म्हणजे अंघोळीच्या अगोदरच मी सगळी साफसफाई केली, तशी घरं झाडली, रांगोळ वगैरे, फरशा वगैरे सगळं पुसून घेतलं होतं अगोदरच. आणि त्याच्यानंतर अंघोळ करून लगेच मग पूजेला बसता येतं म्हणून मी अगोदरच सगळी फरशी वगैरे, सगळी साफसफाई सगळी करून घेतली होती सकाळी. जी काही क्लिनिंग असते सकाळची ती सगळी करून घेतली. आणि म्हणजे कसं नंतर मग आपल्याला अंघोळ झाल्याच्या नंतर परत झाडं हे नाही होत. आणि कसं अगोदर एकदा पूजा झाली ना सकाळी, मग चहा पाणी पण घेता येते आणि सगळं करता येतं. सगळेजण झोपलेले असल्यावर कसं आपली पूजा पण निवांत होती, म्हणून मी अगोदरच इथे मग सगळं आवरून घेतलं. आणि इकडे विठ्ठल रुक्माईला पण अभिषेक घातला आणि स्वामींना पण अभिषेक घालून घेतला पंचामृताने. स्वामींना माझा असतो अधूनमधून, पण मग आज विठ्ठल रुक्माईला पण अभिषेक घालून घेतला. आणि पुरुष सूक्त असताना अभिषेक घालताना तेवढं पुरुष सूक्त वाचायचं असतं, तर ते पण वाचलेलं आहे मी. आणि स्वामींना पण अभिषेक घालताना स्वामींचा मंत्र म्हटलेला आहे. आणि इकडे अगोदर पंचामृताने आंघोळ घातली, त्याच्यानंतर पाण्याने अभिषेक केला. अगोदर पंचामृताने अभिषेक, नंतर पाण्याने अभिषेक, नंतर सगळं व्यवस्थित मूर्ती धुवून घेतली, कारण ना तूप होतं त्यामध्ये, मध होता, तर चिकट झाली, म्हणजे अशी तेलकट तेलकट झाली. त्याच्यामुळे मग व्यवस्थित अशी धुवून घेतली, तसं तेलकटपणा सगळं काढून घेतलेला आहे. आणि सगळं व्यवस्थित अशी पुसून घेतली मूर्ती. आणि पूजेला कसं मला दीड दीड तास तरी लागलाच, कारण सगळी पूजा वाचायला त्याला, मग पूर्ण देवांच्या आंघोळी, म्हणजे बाकीच्या देवांना नाही अभिषेक घातला, फक्त विठ्ठल रुक्माई आणि स्वामींनाच अभिषेक केला. बाळकृष्णाला घालायचं होतं मला, पण मग मला आठवण पण नाही, माहीत पण नाही. नंतर आठवण आली, पण मग म्हटलं जाऊ दे आता, संध्याकाळी कुठं घालावं, म्हणून राहिला माझा बाळकृष्णाचा अभिषेक. आणि इकडे ना व्यवस्थित मूर्ती पुसून घेतली स्वामींची. आणि थोडंसं कापसाचं हे घेऊन ना त्याला मी थोडंसं अत्तर लावलं ना, अत्तर स्वामींच्या मूर्तीला सगळं अत्तर लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर वस्त्र घालून घेतलं, हार, आणि गंध लावून घेतला, चंदनाचा गंध आहे तोच लावला. आणि वरतून असा टोप घालून घेतला. आणि मूर्ती व्यवस्थित जिथल्या तिथे, म्हणजे छोटंसं आसन आहे, तर त्याच्यावरती ठेवून दिलेली आहे स्वामींची. आणि स्वामींचा अभिषेक घालताना खरंच असं खूप मन प्रसन्न वाटतं. आणि घरात, आणि ज्या दिवशी अभिषेक घातला ना स्वामींना, त्या दिवशी घरात पण असं प्रसन्न वाटतं, मन पण शांत राहतं आणि खूप छान वाटतं मग अभिषेक घालायच्या वेळेस. आणि दिवसभर पण असं खूप छान असं मोकळं मोकळं, मन प्रसन्न, खूप छान वाटतं. आणि रोज तर नाही घालत मी अभिषेक, कारण रोज मग खूप वेळ लागतो म्हणून. तर मग मी गुरुवारी घालते ना, एकादशी होती म्हणून मग मी एकादशी दिवशी पण घालून घेतला. आणि इकडे सगळे देवांचे पूजा झाल्याच्या नंतर मी समोरनं रांगोळी काढली, दिवाबत्ती करून घेतली.
आणि अगरबत्ती नाही आपलं धूप लावली. सकाळी सकाळी मी ना धूपच लावते. अगरबत्ती मी नाही लावत. ते लावतात त्यांची अंघोळ झाल्याच्या नंतर. तर मी धूप लावते. तर इकडे धूप वगैरे लावून घेतली आणि खडीसाखर तर माझी नेहमीच असते, नित्यनेम मी खडीसाखर ठेवते. नैवेद्य म्हणून काय ठेवतात तर मग मी खडीसाखर ठेवते. कारण रोज तर नैवेद्य नाही होत. दाखवून म्हणजे रोज तर नाही दाखवत मी. एखाद्या दिवशीच दाखवते. तर मग खडीसाखर माझी डेली असते. रोज खडीसाखर ठेवते मी. आणि पूजा वगैरे सगळी झाली. तोपर्यंत सगळेजण उठलेले आहे. मुलं पण ते आणि ते पण दोघं-तिघं ते उठलेले आहेत. तर मग मी सगळ्यांसाठी इथे चहा ठेवली. तर आज काही चहा पण नव्हती करणार कारण 10 10:30 तरी वाजले ते 10, 10:30. त्याच्यामुळे इकडे दुधाची सगळ्यांना चहा ठेवली. काही चहा वगैरे कारण पाऊस म्हणजे थोडंसं पावसाचं वातावरण पण होतं तर कोणी फिरायला पण नाही गेलं आज काही नाही. सगळ्यांनी रविवारचा दिवस असल्यामुळे सगळ्यांनी आराम केलेला. त्याच्यामुळे मग सगळ्यांना चहा ठेवली. ते सगळ्यांची सोबत चहा झाली ना परत मग 3-3 वेळेस चहा करायचं काम नाही पडत आणि आपलं पण थोडंसं काम हलकं होतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना एकत्र चहा करून घेतली. आणि चहा-पाणी झाल्याच्या नंतर लगेच इकडे बटाटे उकडायला टाकले होते मी तोपर्यंत पातेल्यामध्येच टाकले होते. तर मग बटाटे उकडले आणि बटाट्याची साल्टं असतात ना, ते सगळी काढून घेतली आणि सगळे असे हातानेच मॅश केले मी. कारण वडे करायचे होते, तर मग मी त्याच्यामुळे हाताने सगळे मॅश केले. कारण वड्याचं पीठ कसं हातानेच भिजवावं लागतं व्यवस्थित, मळून घ्यावं लागतं ते. आणि साबुदाणा मी ना रात्रीच भिजू घातला होता. तर छान असा भिजलेला पण होता आणि साबुदाण्याचे वडे इकडे तळायला घेत आहे आणि एका साईडला त्यांची भाजी पण चालू आहे कारण त्यांनी ना उपवास नाही पकडलेला. कारण त्यांच्या असतात गोळ्या वगैरे आणि मग गोळ्या असल्या की म्हणजे असं चक्कर आल्यासारखं आणि भूक लागते त्याच्यामुळे त्यांना पोळ्या वगैरे मी करून ठेवल्या सकाळी त्यांच्यासाठी. आणि ते त्यांची भाजी बनवते. ते म्हणे, "मी बनवतो भाजी, तुम्ही तुझं फराळाचं बनव." मग सगळेजण एकत्रच खाता येतात. आणि साबुदाणा वडे खरंच खूप असे छान असे आणि कुरकुरीत झाले आणि कडक मस्त असे खूप छान लागले. सगळ्यांनी आवडीने खाल्ले. फक्त त्यांनी नाही खाल्ले, मुलांनी, मी खाल्ले. कारण त्यांना तेलकट वगैरे साबुदाणा हे काहीच जमत नाही, शेंगदाणे जमत नाही. मग त्याच्यामुळे मी उपवास नाही पकडू दिला त्यांना. आणि हे बघा देवाला नैवेद्य दाखवलेला आहे इकडे. सगळी पूजा झाली. माझं हे झाल्याच्या नंतरनं साबुदाणा वडे केल्याच्या नंतर देवाला नैवेद्य पण दाखवला आणि खूप छान हे बघा किती छान झालेले आहे वडे. म्हणजे कुरकुरीत झाले असे नरम पण नाही झाले, काही नाही. हे बघा आणि कसे वाटले हा व्हिडिओ नक्की सांगा. एकादशी स्पेशल वडे पण केलेले आहे. तर ते पण कसे वाटले नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा. बाय बाय.